नमस्कार. आपण आज 58वा श्लोक बघत आहोत मनाच्या श्लोकांमधला. पहिल्यांदा श्लोक बघूयात आपण. मना वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्ण पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ. इतके श्लोक आपले होत आलेले आहेत, त्यामुळे आपण ते कधीही काढून ऐकले तरी आपल्याला कळेल की आपल्याला ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला समजून येतील आणि मग आपल्या जीवनात परिवर्तन करायला आपल्याला मार्ग मोकळा होईल. जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. भक्तीची जो ओलावा आपण बघितला आता तो आपला निर्माण झाला पाहिजे. नुसतं वरवर कुठली गोष्ट करून चालत नसती. समर्थांना सांगायचं आहे की मागच्या श्लोकामध्ये आपण यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीत विमत्सरा या याच्यातनं त्यांनी बिभीषणावरनं आपल्याला पटवून दिलेलं आहे की अशी सगळी मनोवृत्ती कशी होऊन जाते. क्रिया भक्ती नित्यनेम उपासना हे सगळं कसं त्यांचं तसं कसं होतं ते जर त्यांचं चरित्र बघितलं तर लक्षात येईल आपल्याला. आणि खरोखर मानव देहाची ही सार्थकता आहे. जर आपण असं एखाद्या आदर्श व्यक्तीचं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की खरंच असंच मानव देह पाहिजे आहे आणि आता मिळालंय तर त्याचं सार्थक करून घ्या. मानव देह पुन्हा पुन्हा मिळत नाही ना, आणि म्हणूनच सहज स्वानंद साधता येईल, हे की नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की उदासीनता जर नसेलच, म्हणजे ह्या गोष्टी नसतील आता आपण बघितल्या त्या, तर मग काय होतं म्हणून त्यांनी पदार्थ मनोवासना विषयी वृत्ती रूपे म्हणून विषयांकडे मन धावतं. आणि मग एकदा वासना कामना कल्पना आणि वृत्ती ह्या चार गोष्टी एकदा जर का प्रवेश केला शरीरामध्ये तर मात्र अगदी काय होईल याचा विचार समर्थ आपल्याला सांगतात. कल्पना जी आहे ना ते सगळ्या विचारांचं मूळ आहे. मागे आपण बघितलं होतं की पहिली मनात कल्पना निर्माण होते, असं असं करू किंवा हे चांगलं आहे, नाही का. या कल्पना म्हणजेच माया आहे, हिचा विचार पहिल्यांदा मनात येतो. आता वासना म्हणजे हवेपणा, हवं वाटणं, आणि बाकीचे सगळे विचार टाकून माणूस त्याच्याच पाठीमागे धावत राहतो. पण वासना किती प्रकारची आहे ते पण समर्थांनी सांगितलं. लोक वासना म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं ही वासनाच आहे. नंतर शास्त्र वासना, नंतर विषय वासना आणि देह वासना, या एवढ्या चार वासनांचे प्रकार समर्थांनी आपल्या पुढे मांडलेले आहेत. कामना हे वासनेचं तीव्र रूप आहे. प्रत्यक्ष प्राप्तीसाठी पहिल्यांदा वृत्ती वेगवेगळे तरंग निर्माण करते आणि मग सर्व ज्ञान वृत्तीलाच मिळते आणि मग आवडीची वृत्ती आपली निर्माण होते आणि मग ती काही तुटतच नाही. एकदा जर का एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली ती गोष्ट तुटतच नाही. आणि म्हणून विषयाकडे एवढा ओढा नसावा असं समर्थांना सांगायचंय. असं भक्त म्हणतात, असं म्हणून भागत नाही. आपण म्हणतो ना नको बे विषयांकडे एवढी आपली ओढ नसावी, म्हणून भागत नाही असे समर्थ सांगतायत की त्याला पुण्यकर्म पण लागतं आणि मग ते पुण्यकर्म कमी पडतं म्हणून आपल्याला पापकर्मातनं ते आपल्याकडनं क्रिया करवून घेतं. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आता पुण्यकर्म करण्याची वेळ आहे, तर या जन्मी तरी पुण्यकर्म करून घेतलं पाहिजे असं स्पष्ट आणि परखडपणे समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणून भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जो 68 श्लोक आहे त्याच्यात त्यांनी आपल्याला पटवून दिलेले आहे की तस्माद्यस्य महाबाहो निगृहीता आणि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे आपली बुद्धी स्थिर कशी होईल हे महाबाहो म्हणजे अर्जुनाला सांगितलंय भगवंतांनी की इंद्रियांना विषयापासून आवरून धरलं पाहिजे आणि म्हणून तेव्हा त्यांची बुद्धी स्थिर होते. मग आता आपल्याला ही गोष्ट म्हणल्यावर इंद्रियांना आवरून धरायचं हे म्हणल्यानंतर पटकन कासवाची आठवण होते की नाही. शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा कासव असतं. मंदिरात गेल्यावर कासव बघितलं की आपल्याला लक्षात येते की कासवानी ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेलाच इंद्रिय हे केलेली आहेत आणि ज्या वेळेला नको त्यांनी आवरून धरलेली आहेत. हे कासवाचं उदाहरण अतिशय मंदिरात जाता क्षणीच, कारण इतर गोष्टीचा विचार नको, फक्त जिथे चाललो आहोत त्या भगवंताचाच विचार यावा म्हणून हे रूपकात्मक आपल्याला समजवलेलं आहे. आणि म्हणून
समर्थ आपल्याला म्हणतात की प्रयत्न तर करायला काय हरकत आहे का? परमार्थी त्याचा प्रयत्न करावा आणि परमार्थी त्याचा आधार घ्यावा. म्हणून विषयाकडे जाणाऱ्या मनाला रामनामामध्ये गुंतवावं. छान सांगितलं बघा त्यांनी. जगी होई धन्य तो रामनामे. आता जे जे रामस्वरूपाचं त्यांना आमिष दाखवायचं की ते वाईट मार्गाला लागलेले आहे किंवा जे विषयाकडे धावलेले आहे, ज्यांची कल्पना झाली आहे, ज्यांचे वासना बळावलेली आहे, ते इंद्रिय त्यांची ताब्यात नाहीत, त्यांना काय करायचं? रामनामाचं आमिष दाखवायचं. म्हणजे एखादा जर कोणाला आमिष दाखवलं तर माणूस लगेच भूलतो, तो लगेच कल्पना करतो, अरे हे चांगलं आहे बरं का. तसं रामनामाचं आमिष दाखवा असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून सत्काम प्रेमाने त्याचं फळ मिळेल. निष्काम प्रेम करून उपयोग नाही. तर निष्काम भक्तीने देव मिळतो आणि निष्काम भक्तीने चित्तशुद्धी, नंतर आत्मकृपा पण होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की स्वरूपात मन गुंतवावे, आवडे हे रूप गोजिरे सगुण. तुकाराम महाराजांची पण प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांचं सगळे आदर्श भक्ती आपल्या डोळ्यासमोर आहेच आहे. पाहता लोचन सुखावले, विठ्ठल आवडे हे रूप साजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. सतत मन त्या स्वरूपामध्ये गुंतलेलं पाहिजे. म्हणून कल्पनेचा लवले मना कल्पना लेश तोही नसावा, कल्पनाचा लेश सुद्धा त्या मनामध्ये नसावा. असं उदाहरण आपल्याला भरताकडे बघितल्यानंतर कळेल. कारण भरत हा इतका कर्तव्यनिष्ठ होता, व्यक्तिनिष्ठ नव्हता, तो तत्वनिष्ठ खूप होता. ज्या वेळेला त्याचं रामावरती अमर्याद प्रेम होतं आणि रामाचं पण त्याच्यावर अमर्याद प्रेम होतं, ज्या वेळेला तो रामांना भेटायला येतो आणि त्यांच्याशी बुद्धीनी कोटीक्रम करतो एकदम, की तुम्ही मी वनवासात राहतो आणि तुम्ही राज्यावर बसा, इतके कोटीक्रम केल्यानंतर सुद्धा रामाने त्यांना सांगितलेलं आहे समजवून. आणि तसंच बिभीषणाने पण सांगितलं होतं रामाना की माझ्याकडे 2 दिवस पाहुणचार घ्या आणि मग तुम्ही अयोध्येला जा. पण रामानी पण ते स्वतःच ते संपूर्ण सांगितलं की मी जर 15व्या वर्षातला पहिला दिवस जर गेलो नाही तर भरत प्राणत्याग करेल, त्यामुळे मी अवश्य जाणार. किती ह्या गोष्टी कोटी कोटी आपल्याला आठवून त्याचं हे येतं की हे कशा प्रकारचे भक्त होते, की कशा प्रकारचे आदर्श आपल्याला ठेवून गेलेले आहेत. त्यातला एक लवलेश तरी समर्थ सांगतात आपण विचार करावा आणि आपण त्यांच्या सांगण्याला मान्यता देऊयात आणि विचार करूयात ह्या लोकांचा. एवढं पुष्प मी भगवंत चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ.